मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 24वा कर्दम मुनींचे वैराग्य श्लोक नंबर 45। वासुदेवे भगवती सर्वज्ञे प्रत्यगात्मनि परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबन्धनः। 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 वासुदेवे वासुदेवांच्या ठाई भगवती परम पुरुषोत्तम भगवान सर्वज्ञे सर्वज्ञानी प्रत्यक आत्मनी प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित असणारे परमात्मा परेण दिव्य भक्तिभावेन भक्तिमय सेवेने लब्ध आत्मा आत्म्यामध्ये स्थित मुक्त बंधनः भवबंधनातून मुक्तता लिबरेशन फ्रॉम मटेरियल बॉन्डेज। भाषांतर अशा रीतीने ते बद्ध जीवनातून पूर्णपणे मुक्त झाले आणि प्रत्येक जीवमात्राच्या अंतःकरणात सर्वज्ञानी परमात्मा रूपाने वास करणाऱ्या परम पुरुषोत्तम भगवान वासुदेवांच्या दिव्य भक्तिमय सेवेमध्ये स्वतःला आत्मस्थित केले। सेल्फ सिच्युएटेड।
जरी हे श्लोक मैत्रेय ऋषी कथा पुढे ढकलण्यासाठी सांगत आहेत, तरी यांना खूप महत्व आहे. प्रभुपाद खूप मोठं तात्पर्य देतात इथे. जनरली आपल्याला वाटेल की कर्दम मुनी सगळं सोडून वनात गेले, म्हणजे सगळंच सोडून वनात गेले, भगवंतांची सेवा पण सोडून दिली. नाही, सगळीच कथा काय अगदी डिटेल मध्ये इथे दिलं नाही की ते कुठे कुठे फिरले, कोणाकोणाला ज्ञान दिले. घरातून बाहेर पडणे म्हणजे काय? भगवंतांचा प्रचार करण्यासाठी घरातून बाहेर पडणे, स्वतःला भगवंतांच्या प्रचारासाठी समर्पित करणे. परिव्राजक म्हटलेलं आहे बघ नाही, परिव्राजक. ते परिव्राजक झाले. परिव्राजक होऊन काय केले? जगभर भक्तिमय सेवा केली. थोडक्यात इथे मैत्रेय ऋषी आपल्याला सांगतात. महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपल्याला भक्तिमय सेवेपासून दूर पळायचं. आपल्याला घर सोडायचंय, परंतु भगवंतांच्या सेवेसाठी नाही. घराचा वैताग आलाय म्हणून सोडायचं, असं नसलं पाहिजे. तर प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, भगवंतांच्या अलौकिक भक्तिमय सेवेचे आचरण करू लागताच मनुष्याला जाणीव होते की भगवान परम पुरुषोत्तम भगवान वासुदेवांचा शाश्वत सेवक असणे हीच व्यक्तिगत जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती आहे. When one engages in the transcendental devotional service of the Lord, one becomes aware that his constitutional position as an individual soul is to be eternally a servitor of the Supreme Lord Vasudeva. तोपर्यंत आपण फक्त भक्तिमय सेवेमध्ये यायचा प्रयत्न करते. जेव्हा आपण खरोखर सततम भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो, तेव्हा आपल्याला कळायला लागते की हीच आपली ओरिजिनल पोझिशन आहे. प्रभुपाद हे दोन शब्द आलटून पालटून वापरतात. ओरिजिनल पोझिशन, त्याचा खरोखर अर्थ होतो स्वरूप स्थिती. जसं इथे म्हटलेलं आहे, आपली ओरिजिनल स्थिती काय आहे, ओरिजिनली आपण कोण आहोत. आणि कधी कधी प्रभुपाद शब्द वापरतात कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन, जसं इथे वापरले कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन. कॉन्स्टिट्यूशनलचा अर्थ असतो घटनात्मक. घटनेने आपल्याला काही अधिकार दिलेले असतात, त्या अधिकारानुसार प्रत्येकाची एक पोझिशन आहे ठरवलेली, घटनेप्रमाणे ठरवलेली आहे प्रत्येकाची एक पोझिशन. त्याला कोणीही बदलू शकत नाही, म्हणूनच त्याला घटना म्हटलं जातं, म्हणूनच त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. आणि भगवद्गीतेमध्ये बऱ्याच वेळेला भगवंत हेच सांगतात की आपली स्वतःची पोझिशन काय आहे हे जाणणे म्हणजेच मुक्ती, म्हणजेच मोक्ष, म्हणजेच आनंद, दिव्य स्थिती प्राप्त करणे. भगवद्गीता, श्रीमद भागवतम ह्याचं वाचन श्रवण करताना, मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो, भगवंतांचं दर्शन संग करत असताना सदैव हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की मी कोण आहे. इथूनच तर जिज्ञासा निर्माण सुरू होते, क्युरिओसिटी निर्माण होते, मी कोण आहे. मॅक्झिमम आपल्या हिंदू लोकांना हा प्रश्न कधी पडत नाही, मी कोण आहे, मला काय पाहिजे, हा प्रश्न मात्र कायम पडलेला असतो आपल्याला. मला काय पाहिजे, ते मी कसं मिळवणार भगवंतांकडे. मी कोण आहे, ओरिजिनली मी कोण आहे, हा प्रश्न पडला पाहिजे. माझी स्वरूप स्थिती काय आहे, माझी कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन काय आहे. प्रभुपाद इथे म्हणतात की जेव्हा आपण अशा प्रकारची दिव्य अलौकिक भक्तिमय सेवा करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वतः जाणतो की आपण भगवान श्री वासुदेवांचे सेवक आहोत, आणि हीच आपली स्वरूप स्थिती आहे. परमात्मा आणि व्यक्तिगत आत्मा हे दोघेही आत्मेच असल्याने ते सर्वच दृष्टीने समान आहेत. हे जाणून घेणे म्हणजे आत्मसाक्षात्कार नव्हे. आता ही थोडी वरची पोझिशन. जसं मगाशी मी म्हणालो की मॅक्झिमम लोकांना हा प्रश्नच पडत नाही की मी कोण आहे. आणि ज्यांना पडतो प्रश्न ते हे जाणतात की मी आत्मा आहे,
परंतु मी परमात्मा पण आहे, किंवा मी आत्मा आहे, आणखीन एक परमात्मा आहे, आणि मी एक दिवस मी परमात्मा होणार आहे, किंवा परमात्म्यामध्ये मी विलीन होऊन मी देखील परमात्मा होणार आहे. ही चुकीची संकल्पना. हे दोन्ही समान कधी असू शकत नाही. तो आत्मसाक्षात्कार नव्हे. ते म्हणजे हे नव्हे, हे जाणून घेणे नव्हे. ट्रान्समिशन इज वीक. प्रभुपाद ह्या मुद्द्यावरती सारखं सारखं स्ट्रेस देतात, कारण जनरली आपली सगळ्यांची इच्छा तीच आहे, मी खालचा का हो, निदान मी बरोबरीचा तरी होणार, जरी श्रेष्ठ नाही झालं तरी. दॅट इज ऑल्सो बॅड. तो आत्मसाक्षात्कार नव्हे. ते हे जाणणं नव्हे मी कोण आहे. व्यक्तिगत जीवामध्ये बद्ध होण्याची प्रवृत्ती असते आणि परमजीव कधीच बद्ध होत नाही. काल देखील आपण आज याच मुद्द्यावरती स्ट्रेस करून सांगितले. मी सांगितलं, तुम्हाला लक्षात आहे का बघा, की प्रभुपाद हा मुद्दा का सांगतात सारखं सारखं. व्यक्तिगत जीव बद्ध होतो म्हणजे काय होतो, व्यक्तिगत जीव प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली येतो. भगवंत येत नाहीत. भगवंतांनी 3 गुण बनवलेत, ते कधीच बद्ध होत नाहीत, त्यांना कोणीही बांधून ठेवू शकत नाही. परंतु आपल्याला बांधून ठेवू शकलं जातं, आणि ऍक्च्युली आपण सध्या बांधलेलेच आहोत, बद्ध जीवच आहोत. हा फरक आहे आपल्यामधला आणि भगवंतांमधला. जरी आपण स्वतःला ब्रह्मभूत केलं तरी, अहम ब्रह्मास्मी हे जाणलं तरी, अहम ब्रह्मास्मी, परंतु अजून एक ब्रह्मास्मी, तो परम ब्रह्मास्मी. आणि आपल्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. हे जाणले म्हणजेच जाणणे मी कोण आहे, हे जाणणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार. पण आपण परमात्म्याचे दास आहोत याची बद्ध जीवाला अनुभूती होते, तेव्हा त्याच्या अवस्थेला लब्धात्मा अर्थात आत्मसाक्षात्कार किंवा मुक्त बंधन अर्थात भौतिक प्रदूषणापासून मुक्तता असे म्हणतात. जेव्हा आपण परमात्म्याचे दास आहोत याची आपल्याला अनुभूती होते, त्या कंडिशनला आपण जाणतो की आपण कोण आहोत. लब्धात्मा, स्वतःच आत्म्यामध्ये स्थित होणे, स्वतःच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये स्थित होणे, आणि त्यालाच मुक्तीची अवस्था म्हटलेली आहे, मुक्त बंधन म्हटलेला आहे. या भौतिक प्रदूषणातून, भौतिक कल्मशातून, भौतिक दुःखातून मुक्त होणे. कोणाला नको आहे दुःखातून मुक्त व्हायचे. परंतु जसं मला वाटतं कालच समजावून सांगत होतो की गौडीय वैष्णव आचार्यांच्या रिसर्च नुसार नुसतंच भौतिक बंधनातून मुक्त होणे हा आपला उद्देश नाहीये. या भौतिक बंधनातून मुक्त होऊन, मुक्ती प्राप्त करून भगवान श्री वासुदेवांच्या प्रती प्रेममयी, भक्तिमयी भावना उत्पन्न करून त्यांच्याशी पुन्हा संबंध जोडणे हा आपला जीवनाचा उद्देश असला पाहिजे. स्वरूपेन व्यवस्थिती मुक्तिरित्वा अन्यथो, कालच वाचलेला आपण, स्वरूपेन व्यवस्थिती आपले सगळे आचार्य सांगतात. म्हणून इथे प्रभुपाद सांगतात की आपण परमात्म्याचे दास आहोत याची आपल्याला जेव्हा अनुभूती होते, तेव्हा आपण स्वरूपेन व्यवस्थिती, आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जातो, लब्धात्म्यामध्ये जातो. आणि तीच मुक्तीची खरी व्याख्या आहे, खऱ्या अर्थाने व्याख्या आहे. आपण भगवंतांप्रमाणेच किंवा त्यांच्या समानच आहोत असे मनुष्याला वाटत असते, तोपर्यंत त्याच्यामध्ये भौतिक कल्मशांचा निवास असतोच. आता हे आपण भगवंतांसमान आहोत हे बोलून दाखवायची काही गरज नाही. आतून जरी वाटत असलं तरी आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपल्याला जरी ते जाणवलं नाही की आपण भगवंतांसमान आहोत ही आपली इच्छा आहे, तरी आपल्या मनामध्ये ती इच्छा असते.
अँड दॅट इज डेंजरस. म्हणजेच हे बऱ्याच लोकांना हे कळत नाही. ऍक्च्युली मी जेव्हा असं म्हणतो की आपल्याला पण कळत नाही आपण भगवंतांसमान व्हायचा प्रयत्न करतोय, जरी आपण भक्त झालो, तिलक लावला, कंठीमाळ घातली, तरी कसं काय? कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये समजावून सांगतात की आपली मूळ प्रवृत्ती आहे या भौतिक प्रकृतीचा स्वामी किंवा प्रभू व्हायची इच्छा. ती सोडली काय आपण? अजून नाही सोडली, हो की नाही? भौतिक प्रकृतीचा स्वामी किंवा प्रभू व्हायची इच्छा म्हणजे काय? या भौतिक प्रकृतीमध्ये मला जे काही दिसतं, ऐकायला येतं, अनुभव होतं, ते माझं कसं करेन मी? आणि याचा मुख्य उद्देश काय असतो? याचा स्वामी किंवा प्रभू दुसरा कोणीतरी आहे हे मान्य नाही करणे. बरेच लोक भगवंतांकडे येतात आणि याचा स्वामी व्हायची इच्छा प्रकट करतात, भगवंतांना प्रार्थना करतात, मला हे गोष्ट मिळू दे, मला हे गोष्ट मिळवून द्या. कुठे गेली आपली प्रवृत्ती? आणि हीच भगवंतांच्या समान व्हायची प्रवृत्ती आहे, हीच भगवंतांप्रमाणे व्हायची प्रवृत्ती आहे. जरी ती आपल्याला मान्य नसली तरी हीच प्रवृत्ती आहे. आणि ही तोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण भगवंतांचे दास होऊ शकत नाही. कारण आपण स्वतः स्वामी व्हायचा प्रयत्न करतोय. आपण स्वतः स्वामी व्हायचा प्रयत्न करतोय, मग दास कसे होणार? आपण भगवंतांप्रमाणेच किंवा त्यांच्या समानच आहोत असे मनुष्याला वाटत असते तोपर्यंत त्याच्यामध्ये भौतिक कल्मशांचा निवास असतोच. ही प्रवृत्ती म्हणजे मायेचा अंतिम आघात आहे. बाहेरून आपल्याला वाटतं मी भगवंतांचा भक्त व्हायला लागले, परंतु आतून अजून सूक्ष्म इच्छा आहेच या भौतिक जगामध्ये काही ना काहीतरी मिळवायची. निदान एक चपाती तरी मिळवायची, चहा तरी मिळवायचा, काहीतरी माझ्या मालकीचं असलं पाहिजे. आपण नाहीच आहे स्वामी, आपण दास आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कंडिशन मध्ये आपण दास आहोत, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण दास आहोत. हे पूर्णपणे अगदी प्रेमाने, अगदी स्वखुशीने आपण मान्य केलं पाहिजे, मग आपण भक्त होतो. आता आपण थोड्याफार प्रमाणात मान्य करतोय, परंतु मारून मुटकून मान्य करतोय. ठीक आहे, प्रभुपाद सांगतात, ठीक आहे, भागवतम सांगते, प्रभूजी थोडस आवाज चढवून सांगतात, ठीक आहे, मी दास आहे, मान्य केलंय मी कुठे नाही म्हणतोय, हो की नाही? पण ते आपल्या ऍक्शन मध्ये दिसत नाही. ही प्रगती, ही जी आत्मसाक्षात्काराची स्थिती आहे, याला आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन का म्हटलेलं आहे? कारण याचा साक्षात्कार तुम्हाला स्वतः करायचा आहे, कुणाला दाखवायचं नाहीये. तुम्ही माझ्या समोर येऊन गुरुसमोर, तुमच्या गुरुसमोर जाऊन 1000 वेळा म्हणाल मी शरण आलेलो आहे, शरण आलेलो आहे, शरण आलेलो आहे, म्हणजे तुम्हाला आतमध्ये माहितीये तुम्ही कितपत शरण गेलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच आपल्या भक्तांना राग येतो असं बोलल्यावरती की आपण देखील अजून भगवंतां समान व्हायची इच्छा आपण सोडलेली नाहीये. सूक्ष्म प्रमाणात ती आहे कुठेतरी. सूक्ष्म काय, मोठ्या प्रमाणात आहे. सूक्ष्म प्रमाणात जे घरदार सोडून भगवंतांची पूर्णपणे सेवा करण्यामध्ये आहेत त्यांच्याकडे असेल सूक्ष्म प्रमाणात, आपल्यात तर मोठ्या प्रमाणात आहे सध्या. मग कसं होणार आपण भगवंतांचे भक्त? हा मायेचा अंतिम आघात आहे. आपल्याला असं जाणवून देतो, तिलक लावले म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण भक्त आहोत. मायाशक्ती नेहमीच बद्ध जीवांना मोहित करत असते, भ्रमित करत असते. प्रदीर्घ ध्यान आणि तर्क चिंतनानंतरही आपण भगवंतांच्या समान आहोत असे एखाद्याला वाटतच राहिले तर तो अद्याप मायाशक्तीच्या अंतिम पाशामध्ये गुरफटलेला आहे हे जाणून घ्यावे. बरेच दिवस ध्यान करतोय आपण, बरेच दिवस जप करतोय, तर्क चिंतन करतोय, परंतु अजूनही कुठेतरी सूक्ष्म प्रमाणात वाटत असेल की आपण भगवंतांच्या समान आहोत, तर आपण मायेच्या प्रभावाखाली आहोत, मायेच्या अंतिम पाशामध्ये गुरफटलेले आहोत. आणि बऱ्याचदा ही कंडिशन डेंजरस असते.
एक वेळ ज्याला ज्ञान नाहीये, अजूनही जो कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे तो बरा. त्याला इकडून तिकडून मायेचे तडाखे मिळतात आणि तो जागा होऊन भगवंतांना समर्पित होऊन शरण जाऊ शकतो. परंतु आपल्यासारखे जे ऑलरेडी भक्तीत आहेत, ज्ञानार्जन करतायत, ध्यान करतायत, जप करतायत, आणि याच्यामुळे हे ध्यान जप साधना याच्यामुळे आलेला जो गर्व असतो, दर्प असतो, तो आपल्याला लवकर शेवटची जी सूक्ष्म इच्छा असते भगवंतां समान व्हायची ती घालवू देत नाही. आपल्याला असं भास करून देतो की अरे आपण तर शुद्ध झालोय, अजून काय भगवंतांना समर्पण करायचं. आपल्या एवढे कुठे बाहेर बघा, माझ्या एवढे पण कोणी शुद्ध नाही, हो की नाही. भक्तिविज्ञान गोस्वामी एकदा जोकिंगली सांगतात, ऍक्च्युली सगळ्यात सोपा उपाय आहे शुद्ध भक्त होणे. इस्कॉन जॉईन करणे, मंदिरामध्ये जाऊन जाणे, भगवंतांना प्रणाम करणे आणि एखाद्या खांबाला टेकून डोळे टेकून बसणे आणि विचार करणे की या मंदिरात आलेल्या सगळ्या भक्तांमध्ये मी सगळ्यात शुद्ध भक्त आहे. मॅक्झिमम लोक असंच करतात, हो की नाही. दाखवायचं खूप सोपं असतं, आतून शुद्ध व्हायचं खूप अवघड काम आहे. मांसाहार बंद करायचं खूप सोपं आहे, नशा बंद करायचं खूप सोपं आहे, जुगार बंद करायचं खूप सोपं आहे, व्यभिचार बंद करायचं खूप सोपं आहे. परंतु आतून दयाभाव उत्पन्न करणे, सत्य उत्पन्न करणे, तप उत्पन्न करणे, शौच उत्पन्न करणे खूप कठीण काम आहे. ते फक्त तुम्हालाच माहितीये. प्रभुपाद म्हणतात, जेव्हा आपण बाह्य स्वरूपात हे 4 नियम पाळायला लागतो तेव्हा खरी फायटिंग सुरू होते आपल्या मनाशी. कारण बाहेरून तर आपण बंद केलेलं आहे मांसाहार करणे, परंतु मन अजून दया करुणा या स्टेजला नाहीये. काय करावं लागेल, आणि जनरली त्या स्टेजला जायला तयार पण नाहीये. काय करावं लागेल. हा मायेचा खूप मोठा पाश असतो. ऍक्च्युली आपण खूप महान शुद्ध भक्त असल्याचा आपल्याला गर्व निर्माण करणे, यात अडकलो की मग अवघड आहे आपल्या. म्हणून आपले पूर्व आचार्य सांगतात की हा शरणागतीचा जो भाव आहे, हीन भाव, तो उत्पन्न होणे खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला सांगणे हे खूप गरजेचं आहे की माझ्या इतका मोठा पापी कोणी नाही. जसं भक्ती विनोद ठाकूर आपल्या शरणागतीमध्ये म्हणतात, कुणी वाचलं 2 दिवसामध्ये, काय म्हणतात, माझ्या इतका पापी कुणीच नाहीये. कुठलं वैष्णव गीत आहे ते, अमार जीवन सदा पापेरत नाही का पुण्येर लेश, पुण्याचा लवलेश पण नाही. ही हीन भावना आल्याशिवाय आपला गर्व दर्प अहंकार जात नाही. या मायेच्या पाशातून आपण सुटलं पाहिजे, भगवंतांचा खरा भक्त झालं पाहिजे, सेवक झालं पाहिजे, स्वामी व्हायची इच्छा, प्रभू व्हायची इच्छा पूर्णपणे सोडून दिली पाहिजे. पुढचे शब्द समजावून सांगतात श्रील प्रभुपाद. परेन हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. पर म्हणजे दिव्य किंवा भौतिक प्रदूषणांचा स्पर्शही न झालेला पर. आपण म्हणतो की नाही परे, परे म्हणजे पलीकडलं. कशाच्या पलीकडलं? या भौतिक जगाच्या पलीकडे परे. या भौतिक जगाच्या पलीकडे जे आहे ते दिव्य, ज्याला भौतिक प्रदूषणांचा कधीही स्पर्श झालेला नाही. भौतिक प्रदूषण म्हणजेच काय? 3 गुणांचं प्रदूषण. 3 गुणांच्या प्रभावाखाली जो अजिबात कधीही येत नाही. परेन आपण भगवंतांचे सनातन दास आहोत याची संपूर्ण जाणीव असणे म्हणजेच पराभक्ती होय. आपण भगवंतांचे सनातन दास आहोत. सनातनचा अर्थ काय? सदैव, सतत, सदा, कायमचे. 2 अर्थ होतात त्याचे सनातनचे. एक म्हणजे आता सध्या आपण
आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण कायमचे भक्त आहोत. फक्त सकाळ दुपार संध्याकाळ नाही, किंवा फक्त गुरुवारी नाही, फक्त रविवारी नाही. आपण कायमचे भगवंतांचे सेवक आहोत. कायम, कंटिन्युअसली, अखंड, निरंतर, अहेतुकी, अप्रतिहता सेवा करणे हे म्हणजे सनातन. आणि दुसरा अर्थ काय होतो, हे जर आपण या उद्देशाने करत असलो की मला इथून मुक्त व्हायचं आहे, भगवत धामात जायचं आहे, तर तिथे गेल्यावरती मी सेवक होणार नाही असं नाही. तिथे पण ते कंटिन्यू चालू राहणार आहे. सनातन, कायमचं, अनंत कालासाठी आपण भगवंतांची सेवकच आहोत. ह्याची जाणीव प्रभुपाद लिहितात, याची संपूर्ण जाणीव, छोटी मोठी जाणीव पण नाही, संपूर्ण जाणीव होणे म्हणजेच पराभक्ती होय, म्हणजेच दिव्य भक्ती. हे थोडस कन्फ्युजिंग आहे नाही. भक्ती ही दिव्यच असते. इथली अपराभक्ती किंवा भौतिक भक्ती आणि तिथली पराभक्ती किंवा दिव्य भक्ती असं काही नसतं. किंवा जसं काल आपण चर्चा करत होतो, एखाद्याची अशुद्ध भक्ती आणि एखाद्याची शुद्ध भक्ती असाही प्रकार नसतो. परंतु कलियुगामध्ये हे असं सांगावं लागतं, कारण बरेच आपले चुकीची संकल्पना आहेत. कशाला पण आपण भक्ती समजून बसतो. आपल्याला वाटायला लागतं की हेच भक्ती आहे. मग आपले आचार्य काय म्हणतात, येस ही पण भक्ती आहे, परंतु अजून तुम्ही पूर्णपणे शुद्ध भक्त झालेले नाही, तुम्ही प्रयत्न करताय. त्यामुळे यस, तुम्हाला भक्त म्हणून आम्ही स्वीकार केलं पाहिजे, परंतु तुमच्या भक्तीमध्ये आणि शुद्ध भक्तीमध्ये खूप मोठा फरक आहे. तिथे एक दिवस आपल्याला पोहोचायचं आहे, याची पण जाणीव असली पाहिजे. म्हणून हे शब्द वापरले जातात, पराभक्ती, शुद्ध भक्ती. जर मनुष्याने प्राकृतिक वस्तूंशी अल्पशा प्रमाणातही तादात्म्य केले असेल, लक्ष देऊन ऐका, जर मनुष्याने प्राकृतिक वस्तूंशी अल्पशा प्रमाणातही तादात्म्य केलेले असेल आणि काही ऐहिक लाभासाठी तो भक्तिमय सेवा करीत असेल, तर त्याची भक्ती म्हणजे विद्या भक्ती, अर्थात प्रदूषित भक्ती होय. मगाशी मी जसं सांगितलं, ठीक आहे, तुम्ही पण भक्तीमध्ये आहात, परंतु तुमच्या भक्तीला शुद्ध किंवा परा किंवा दिव्य म्हणता येत नाही. थोड्याशा प्रमाणात, अल्पशा प्रमाणात जरी तादात्म्य म्हणजे काय, ओळख सांगणे. तादात्म्याचा अर्थ असतो आयडेंटिफाय, ओळख. स्वतःची ओळख आपण अगदी बारीक सारीक, अगदी छोट्या प्रमाणात जरी कुठे भौतिक प्रमाणात सांगितली, तर अजूनही आपली भक्ती पराभक्ती झालेली नाही. ओळख आपली कायमची, निरंतर, सनातन काय असली पाहिजे, मी भगवंतांचा सेवक आहे. आणि नुसतं सांगायचंच नाही, कृतीतून पण सगळीकडे तेच दिसून आलं पाहिजे. आपल्या मनामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये देखील, आपल्याला देखील तेच पटलेलं असलं पाहिजे. छोट्याशा प्रमाणात का होईना आपण आपली ओळख दुसरी सांगायला लागलो, या भौतिक जगाच्या कुठल्या तरी वस्तूशी संबंधित, मी याचा वडील आहे, मी इंजिनियर आहे वगैरे, यालाच उपाधी म्हणतात. आपली भक्ती शुद्ध होत नाही. किती डीप अर्थ आहे बघायचं. याला विद्या भक्ती, अर्थात प्रदूषित भक्ती म्हटलं जातं. येस, ही पण भक्ती आहे, थोड्याफार प्रमाणात आपण प्रयत्न करत आहोत. तसे असे वेगवेगळे प्रकार केलेत. जसं रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये अगदी सुरुवातीच्या चॅप्टर्स मध्ये सांगतात की भक्तीचे 2 भाग केले जातात. कुठले कुठले, वैदी भक्ती आणि रागानुग भक्ती. वैदी भक्तीलाच कधी कधी साधना भक्ती म्हटलं जातं, जिथे आपण प्रॅक्टिस करतोय, अजून परफेक्ट झालेलो नाही. आणि रागानुग भक्ती म्हणजे काय, जिथे आपण परफेक्ट झालोय, कुणी आपल्याला येऊन सांगावं लागत नाही सेवा कर, उत्स्फूर्तपणे करतो आपण, आनंदाने, उत्साहाने. त्याला रागानुगा भक्ती, जी शुद्ध भक्तीची स्टेज आहे. आणि जेव्हा आपण साधना किंवा वैदी भक्तीच्या स्टेजमध्ये असतो, तेव्हा आपल्याला कुणीतरी सांगावं लागतं. कधी कधी आपल्याला नको वाटतं करायला, जबरदस्तीने करतो, उत्साह नसतो, अजून आपण प्रॅक्टिस करतोय, अभ्यास करतोय, त्याला वैदी भक्ती म्हटलं जातं. आता दुसरा प्रॉब्लेम असा हा आहे की आपले बरेचसे भक्त मग म्हणतात
येस प्रभूजी, मी अजून वैदिक भक्तीमध्ये आहे, साधना भक्तीमध्ये आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा, निदान पुढच्या जन्मात तरी मी रागानुगा भक्तीला येईन असं प्रार्थना करा. पुढच्या जन्म मिळणार नाही तुम्हाला रागानुगा भक्ती यामध्ये यायला, या जन्मातच यायचंय. हे सगळी वेगवेगळी नावं, विद्या भक्ती, पराभक्ती, वैदिक भक्ती, रागानुगा भक्ती, हे सगळं तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आहे, त्याच्यामध्येच अडकून राहण्यासाठी नाही. हे प्रभूजी ती पण भक्तीच आहे, मी तिथेच थांबतो, पुढच्या जन्मात बघूया आपण. ह्याच्यासाठी नाहीये, हे तुम्हाला सांगण्यासाठी आहे की तुम्ही आता ज्या भक्तिमय स्टेज मध्ये आहात ती अशुद्ध स्टेज आहे, डेंजरस आहे, तिथे जास्त दिवस राहिलं नसलं पाहिजे आपण. मी इंजिनिअरिंग करतोय म्हणून सेकंड इयर मध्येच 10 वेळा परीक्षा देण्यात काय अर्थ नाही. लवकरात लवकर इंजिनियर व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? जगाला ओरडून सांगण्यात काय अर्थ नाही मी इंजिनिअरिंग करतोय, मी इंजिनिअरिंग करतोय. पराभक्तीचे आचरण केल्याने मनुष्य खऱ्या अर्थाने मुक्त होतो, तोपर्यंत नाही होत. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच भक्तांना वाटते की आपण करतोय तीच शुद्ध भक्ती आहे आणि आपण झालो मुक्त. नाही, या पराभक्तीच्या स्टेजला गेल्याशिवाय आपण मुक्त होत नाही, हे देखील डोक्यात फिट केलं पाहिजे आपण आपल्या. या ठिकाणी सर्वज्ञ हा आणखी एक समर्पक शब्द योजलेला आहे. सर्वज्ञचा शब्दशः अर्थ असतो सर्वज्ञानी, सर्व जाणणारा, भूत भविष्य वर्तमान सगळ्या जीवांचं सगळं काही जाणणारा. हृदयात स्थित असलेले परमात्मा सर्व काही जाणतात, ते सर्वज्ञ आहेत. देहांतरामुळे आपल्याला आपल्या पूर्व कर्माचे विस्मरण होते, पण भगवंत परमात्मा म्हणून आपल्या चित्तामध्ये वास करीत असल्याने त्यांना सर्व काही ज्ञात आहे, सगळं काही माहिती आहे, आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या पूर्व कृत्याची फळे प्राप्त होतात. एक प्रकारे ते आपल्याला कंट्रोल करत आहेत, एक प्रकारे ते आपल्याला काय म्हणतात त्याला मॉडरेट करतायत. यु नो मॉडरेशन मीन्स मॉडरेटर. जो व्यक्ती कुठल्या डायरेक्शन मध्ये चाललेला आहे याच हे करत असतो, थोड्याफार प्रमाणामध्ये अशी दिशा देत असतो. भगवंत आपल्या सोबत जे आहे ते सगळं जाणतात. आपण मागच्या जन्मात काय केलंय, त्याच्या मागच्या जन्मात काय केलंय, या जन्मात काय केलंय, तरीही आपल्यावरती दया करून ते आपल्याला सांगतात, बाबा तू असं असं कर म्हणजे तू या सगळ्यातून मुक्त होशील. आपणच म्हणतो तुम्ही गप्प बसा, मला काय करायचं ते करू द्या. म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे, आणि त्या परमात्म्यावरती आपण ध्यान केलं पाहिजे. आपण विस्मरणशील आहोत. आपल्याला काल काय केलं ते आठवत नाही, मागच्या जन्मात काय केलं ते काय आठवणार आहे. तुमच्यापैकी किती जणांना आपल्या बालपणीचे पहिले 10 वर्षातली गोष्टी आठवतात? आणि कलियुगामध्ये तर प्रभुपाद कधी कधी म्हणतात, आता किती वाजलेत, 6:42 झाले. काल सकाळी बरोबर 6:42 तुम्ही काय करत होता तुम्हाला आठवतंय का? वेल, तुम्ही म्हणजे आपण नव्हे, तुम्ही लगेच म्हणाल मी भागवतामध्ये क्लासमध्ये होतो. आपण विस्मरणशील आहोत, आपल्याला म्हणून आपल्याला मागच्या जन्मातलं काही आठवत नाही, परंतु मागच्या जन्मातलं सगळं आठवण करून द्यायचं काम हा परमात्मा करत असतो, परमात्मा करत असतात. हे भाषांतर वाचून वाचून मला पण आरे तुरे बोलायची सवय लागली. टर्न दॅट ऑफ, इट्स टू ब्राईट. पण आपल्या पूर्वजन्मीच्या चांगल्या अथवा वाईट पूर्वकृत्यानुसार ते आपल्याला सुख वा दुःख प्रदान करतात. मनुष्याने कधीही असा विचार करू नये की आपल्याला पूर्वजन्मीच्या कृत्याचे विस्मरण झाल्यामुळे आपण कर्माच्या प्रतिक्रियांमधून आपोआपच मुक्त झालो आहोत. तुम्ही विसरला म्हणून प्रकृती म्हणा किंवा काही म्हणा तुम्हाला दंड द्यायचं चुकत नाही. बरेचदा आपल्याला कळत नाही की हे जे महापूर असतो, भूकंप असतो, हे देखील एक दंडच आहे आपल्याला एक प्रकारचं. तर प्रभुपाद नेहमी एक उदाहरण द्यायचे की डास
मच्छर आपल्या हातावरती बसलाय, तो आपला दूध तो आपलं रक्त पितोय, आणि आपण काय करतो, इकडून दुसरा हात मोठाच्या मोठा घेऊन त्याच्यावरती आघात करतोय. त्या इवल्याशा मच्छरासाठी हे खूप मोठं संकटच आहे, जसं आपल्यासाठी भूकंप आहे, महापूर आहे. आणि तो मच्छर विचार करतो की हे कुठून आलं, मी तर काहीच केलं नाही, कुठून आलं, हे कुठून काय आलं, मी तर काहीच केलं नाही. तसं आपण विचार करतो, मी तर काहीच केलं नाही, माझ्यावरती हे संकट कुठून काय येतात. आपणच केलेलं असते, त्याचीच ती फळं असतात. तुम्ही बरे विसरून जाल, तो मच्छर निवांत मध्ये सगळं विसरून गेलेलं असतं. त्याला वाटतंय आपण एक केमिकल सोडले, त्यामुळे या माणसाला काही कळणार नाही, मस्तपैकी आपण स्ट्रॉ लावलाय, पीत राहावं. वरून झालेल्या आघात मोठाच्या मोठा हात येऊन त्याच्यावरती पडल्यानंतर तो विचार करायला लागतो, अरे हे कुठून आहे, याचा मी विचारच केला नाही. तशी आपली परिस्थिती आहे. परंतु परमात्मा विसरत नाही. परमात्मा आपल्या सोबत आहेत. ते आपला मागचाच जन्म नाही, आपला अनंत काळ सगळं जाणतात, म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे, सर्वज्ञानी म्हटलेलं आहे. मनुष्याने कधीही असा विचार करू नये की आपल्याला पूर्वजन्मीच्या कृत्याचे विस्मरण झाल्यामुळे आपण कर्माच्या प्रतिक्रियापासून आपोआप मुक्त झालो आहोत. पूर्व कर्माची फळे सर्वांना भोगावीच लागतात, आणि ही फळे कशी असावीत याचा निर्णय सर्वसाक्षी परमात्मा घेईल. सर्वसाक्षी, तो सर्वज्ञानी आहे, तो सर्व साक्षीदार पण आहे, साक्षी पण आहे, सगळं काही टिपून ठेवतोय. इथे तात्पर्य संपतो. जरी कर्दम मुनीची प्रार्थना संपली, we should put a blind or something. This is like most powerful ring light came out. कर्दम मुनीची प्रार्थना संपली, भगवान कपिल देवांचे आदेश संपले, मैत्रेय ऋषी आपल्याला पुढची कथा सांगायला सुरुवात करत आहेत. परंतु तरी किती हे श्लोक किती महत्वाचे आहेत बघा, विशेष करून आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत. शुद्धता ही खूप दूर दूर असल्यासारखी वाटते कधी कधी असलं वाचल्यानंतर, हो की नाही. परंतु खचून न जाता याच्यातून आपण पॉझिटिव्हली विचार करून प्रेरणा घेतली पाहिजे. ठीक आहे, शुद्धता खूप दूर आहे, मला माहिती नव्हतं, आता मी त्याकडे जायचा प्रयत्न करणार. इथे या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहित नाहीत, परंतु हा देखील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की हे जे परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेत, जे सगळं जाणतात, सगळ्याचे साक्षीदार आहेत, पूर्वजन्मातलं सगळं काही फळ आपल्याला द्यायची रचना तेच करतात, एन्व्हायरमेंट तयार करतात. परंतु जो भक्त असतो तो हे देखील जाणतो की तेच आपले मित्र आहेत, तेच आपले सगळ्यात जवळचे मित्र आहेत, तेच आपल्याला सगळ्यात जवळचे मार्गदर्शक आहेत. आणि जर आपण त्यांचा फायदा घेतला, त्यांना शरण गेलो, त्यांच्याशी मैत्री केली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, तर आपण त्या शुद्धतेच्या लेवलला फास्ट जाऊ शकतो. यस, ते दंड द्यायला पण बसलेत, सगळं जाणतात, साक्षीदार पण आहेत, त्याचबरोबर ते सर्वांचे हितचिंतक आहेत. सुहृदम सर्वभूतानां. भक्त हे जाणतो, त्यामुळे तो त्यांच्यावरती अवलंबून राहायला शिकतो. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, ही भौतिक प्रकृती ही अशी भगवंतांनी अशीच बनवली की नाही का, प्रकृतीच्या 3 गुणानुसार आपल्याला कर्म करायला होते आणि मग त्यातून आपल्याला पाप घडतं. जसं तुम्ही आता उदाहरण दिलं डासाचं, की तसं की नाही का, की आपली इच्छा नसताना डास आपल्याला येतो, चावतो आणि मग आपण त्याला मारतो. तर मग आता ते आपल्याकडून पापच होतं. मग जर आपल्याला शुद्ध व्हायचं तर भगवंतांनी असं का बनवलं की ते डास येणार, आपल्याला चावणार, मग आपण त्याला मारणार? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की हे जर करायचं नसेल तर आपण किती जरी म्हणलं नाही करायचं म्हणलं तरी करतो, पण जर आपल्याला ह्यातनं सगळ्यातनं बाहेरच पडायचं आणि शुद्ध व्हायचं तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जसं की आता डास आला, चावला, अशी कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात अनासय येऊन जातात आणि आपण ते करून बसतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्याबद्दल समजून सांगतो. हरे कृष्ण. या भौतिक प्रकृतीमध्ये हा श्लोक ऑलरेडी झाला आपला, पहिल्या का दुसऱ्या स्कंदामध्ये हा श्लोक आहे. जीवो जीवस्य जीवनाम. या भौतिक प्रकृतीमध्ये एक जीव हा दुसऱ्या जीवाचं शोषण केल्याशिवाय जगूच शकत नाही. जी रचनाच अशी केलेली आहे तशी ऍक्च्युली या भौतिक प्रकृतीची. डास आपल्याला आपल्या रक्तावरती अवलंबून आहे. राजा गेला तिथे. आणि आपण दुसऱ्याच्या रक्तावरती अवलंबून आहोत, है नाही? जरी आपण भाजीपाला खात असलो तरी ते भाजीपाल्यातलं रस हे त्याचं रक्तच आहे. हे कधी थांबवू शकत नाही आपण. जीवो जीवस्य जीवनाम. फक्त याच्यामध्ये शुद्ध भाव निर्माण करणे आणि एक्सप्लॉयटेटिव्ह मेंटॅलिटी म्हणजे शोषणाची प्रवृत्ती बंद करणे म्हणजे शुद्ध होणे. आणि डास जेव्हा आपलं रक्त पित असतो तेव्हा त्याला ते पाप लागत नाही, कारण तो त्याचा धर्म असतो. परंतु माणसाला विशेष बुद्धी दिलेली आहे, जिथे माणूस विचार करू शकतो की मी कुणाचं शोषण केलं पाहिजे, कुणाचं केलं नसलं पाहिजे, आणि शोषण हे सस्टेनेबल पद्धतीने कसं केलं पाहिजे. थोडस समजायला कठीण आहे, हो. सस्टेनेबलचा अर्थ असतो, मराठीमध्ये काय म्हणतात सस्टेनेबलला? प्रमाणापेक्षा जास्त हानी न पोहोचवता आपण दुसऱ्या जीवांवरती कसं अवलंबून राहू शकतो, याची बुद्धी जी आहे ती फक्त मानवाला दिलेली आहे. आणि त्या बुद्धीचा जेव्हा आपण वापर करत नाही तेव्हा आपण परत जनावर होतो, या देहात देखील आणि पुढच्या जन्मात देखील. आणि पुन्हा इथे खितपत पडतो. पुन्हा एकदा आपल्याला चान्स दिला जातो मानव व्हायचा. पुन्हा एकदा ही आपल्याला बुद्धी दिली जाते की कसं दुसऱ्याला जास्त हानी न पोहोचवता तुम्ही तुमचं जीवन जगाल आणि इथून मुक्त व्हाल. त्यामुळे या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे, मानवी जीवनाच्या संधीचा. यालाच लब्धात्मा म्हटलेलं आहे. लब्ध. आणि तुमचं थोडस कन्फ्युजन झालेलं आहे की जेव्हा मच्छर आपल्याला, डास आपल्याला चावत असतो तेव्हा त्याला मारणे हे पाप नसतं ऍक्च्युली. कुणी आपल्यावरती अटॅक करत असेल तर आपण स्वतःचं प्रोटेक्शन करणे याला पाप म्हणत नाही. आपल्याला तशा प्रकारचं साधू व्हायचं नाहीये. हे सगळ्यात मोठी चुकीची कल्पना आहे. जे भगवद्गीतेचं वाचन करतात, जे भक्त व्हायचा प्रयत्न करतायत, त्यांना वाटतं की साधू म्हणजे आपल्याला सगळं काही सहन करायचं. जो चुकीचा वागतोय, जो अधर्मी वागतोय, त्याच्याबद्दल प्रतिकार करणे, पॉसिबली फाईट करणे, आणि पॉसिबली काय खरोखरच ऍक्च्युली फाईट करणे आणि मारणे, याच्याने आपल्याला पाप लागत नसतं कधी. कारण तुम्ही तुमच्यावरती ते इन्फ्लिक्ट केलेलं ते शोषण असतं. त्याचा प्रतिकार करणे म्हणजे पाप नसतं कधी. आणि हाच मूर्खपणा आपण सध्या बांगलादेशमध्ये करतोय. आम्ही एवढी मदत केली तुम्हाला, तुम्ही आमच्यावरती असं करतायचा. अरे तुम्हाला तुमचा धर्म देखील सांगतो प्रोटेक्शन करायला. तुम्ही पण घ्या तलवार हातात, क्षत्रिय व्हा. अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार करणे हे पाप नसतं. हेच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे.
त्यामुळे हे पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाकायचं की साधू होणे म्हणजे सगळं काही अत्याचार देखील सहन करणे. ब्राह्मण कधी सहन करत नाही. बऱ्याच जणांची अशी अपेक्षा असते की ब्राह्मणाने सहन केली. ब्राह्मण देखील हातात तलवार घेतो. याचं खरोखर उदाहरण दाखवलं परशुरामाने. द्रोणाचार्य, कृपाचार्य. हा, शूद्र सहन करतो कारण त्याच्या अंगामध्ये ताकदच नसते, परंतु त्याचं संरक्षण करायचं काम हे क्षत्रियाकडे असतं. क्षत्रिय जेव्हा काम करत नाही तेव्हा सगळ्यांचं संरक्षण करायचं काम ब्राह्मणाकडे असतं. सगळ्याच परत आपण फिरून फिरून परत वर्णाश्रमामध्ये येतो. त्यामुळे ते पाप नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे जीवनच आहे एकमेकांवरती अवलंबून. डिझाईनच असं केलेलं आहे. कारण आता तुम्ही म्हणाल की भगवंतांनी असं का डिझाईन केलं, व याला पण कारणीभूत आपणच आहोत. कारण भगवत धामामध्ये शोषण हा प्रकार नाही, तिथे फक्त प्रेम आहे. देणे, प्रेम करणे, त्याग करणे, दुसऱ्यांना देणे, एवढंच आहे तिथे. आणि तो दिव्य आनंद आहे त्याच्यातला. परंतु आपल्याला तिथे तो दिव्यानंद नको होता, आपल्याला स्वार्थ पाहिजे होता. या एका पाहिजे, मला पाहिजे, या एका आपल्या चुकीसाठी हे जग निर्माण केलेलं आहे. मग इथे काय, तुम्हाला ते देणं त्याच्यासाठीच इथे डिझाईनच असं केलेलं आहे की तुम्हाला पाहिजे ना, घ्या. परंतु ते दुसऱ्याचं हिसकावूनच घ्यावं लागतं. आणि मग त्याचे जे रिॲक्शन्स होतात त्याला तुम्ही जबाबदार आहे, ते तुम्ही सोसलं पाहिजे. याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी हे जग निर्माण केलेलं आहे. म्हणून त्याला तुरुंग म्हटलं जातं. आपण असा प्रश्न विचारणे चुकीचं आहे की तुरुंग असं का निर्माण केलं. तुरुंगाची कल्पनाच ती आहे. तुरुंगाचा उद्देशच तो आहे, तुम्हाला त्रास देणे. नसेल तर तुम्ही सुधारणार कसे. प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच वेळेला आता या जगात देखील आपले जे आता भ्रष्ट हे आहेत, भ्रष्ट सरकार आहे, ते आपल्याला तुरुंगातच ठेवल्यासारखं आपल्याला सध्या लुटतायत. फक्त आपल्याला कळत नाही, मॅक्झिमम जनतेला कळत नाही की आपल्याला भ्रष्ट सरकार लुटते. तुरुंग असं निर्माण केलं पाहिजे. एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ऍक्च्युली, तुरुंग असं निर्माण करायचं की तुरुंगात असलेल्याला जाणीव झाली नसली पाहिजे मी तुरुंगात आहे, मग तो कधीच बाहेर पडायचा प्रयत्न करणार नाही. तशातला प्रकार आहे हा. भगवंत म्हणतात, उपनिषद म्हणते की भगवंत परफेक्ट, कम्प्लीट आणि परफेक्ट आहेत. आणि भगवंत जे काही निर्माण करतात ते कम्प्लीट आणि परफेक्टच असतं. आपल्याला मग पटत नाही हे परफेक्ट कसं काय, इथे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, हे परफेक्ट कसं काय. हे प्रॉब्लेम्सच परफेक्टली निर्माण केलेले आहेत तुम्हाला त्रास देण्यासाठी, तुमचा भ्रम वाढवण्यासाठी. तुमची जी इच्छा होती दुसऱ्याचं शोषण करून स्वार्थी जगणे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हे निर्माण केलेलं आहे. का? कारण तुम्हाला त्याची जाणीव व्हावी, त्याचे जे रिॲक्शन्स आहेत ते तुम्हाला भोगावे लागावेत आणि मग तुम्हाला अद्दल घडावी, मग तुम्ही बाहेर पडावे. म्हणून जो जिद्दी मुलगा असतो त्याला वडिलांनी किती सांगितलं फॅन मध्ये बोट घालू नको घालू नको, तो म्हणणार नाही मी घालून बघतोच. मग ऍक्च्युली जो खरंच चांगला वडील असतो तो काय करतो, फॅन आणून देतो, त्याचं पुढचं कव्हर काढतो, ऑन करतो आणि म्हणतो घाल बोट, कारण त्याच्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. तशी आपली परिस्थिती आहे. म्हणून हे असं डिझाईन केलंय. आणि म्हणून हे चटके बसल्यानंतर, याचा दंड मिळाल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे. आणि ही सुधारायची संधी जी आहे ती फक्त मनुष्य प्राण्याला दिली जाते. म्हणून ह्या मनुष्य प्राण्याचं जीवन इतकं महत्वाचं आहे. लब्ध्वा सुदुर्लभम सुदुर्लभम सुदुर्लभम. आणि म्हणूनच आपण खूप भाग्यवान आहोत की आपण निदान भागवतमचं वाचन श्रवण करून एवढं तरी जाणायला लागलो. ज्यांना याचं तीळ मात्रही अजून लवलेश नाही ते या तुरुंगामध्ये किती भ्रमामध्ये आहेत, विचार करा. अजून कितपत पडले, यांना वाटते की आपण तुरुंगात नाहीच आहे.
तर हा बाहेर पडायचा हा मार्ग आहे. श्रवणम श्रवणम श्रवणम. आणि श्रवण केल्यानंतर शरणम, शरण जाणे. मग आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. आणि मग भगवान श्रीकृष्ण जसं सांगतील तसं आपण जर काम करायला लागलो, तर त्याच्यामध्ये तुम्ही मच्छर मारा किंवा एखाद्या माणसाला मारा, तुम्हाला पाप लागत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात. परवाच वाचलं आपण 18व्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.